25-26 हे शानदार आयोजन आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा अतिशय देखणं आणि नेत्रदीपक असं आयोजन आदरणीय महेशजी भोईर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत दखल दूरदृष्टी अप्रतिम पाहायला मिळते आणि ग्रामीण क्रिकेटर्सला खेळण्याची नामी संधी या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। आणि खार्डी गाव म्हटलं तर नेहमीच क्रिकेटसाठी अतिशय आत्मतीयेने ज्या पद्धतीने आयोजन नियोजन केलं जातं। पहिलाच बॉल काय डिलिव्हर्ड केला होता, सरप्राईज बॉल, अनबिलिव्हेबल, फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0, पहिल्याच बॉलवर 0 वर बाद। दीपेश लोखंडे बॅक टू द डगआउट। कौस्तुभ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये। मंगेश फुलटॉस बॉल होता, यावेळेला इनफिल्ड क्लिअर करणारा धमाकेदार झन्नाटेदार चौकार, गुड शॉट, चांगलं टायमिंग, 4 रन। प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा। गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं, गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं। शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, गाडी उदय भामकमड। चौकाराला कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना मी चांगली बॅटिंग करू शकेन, उंच सकल बांध्याचा मंगेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कौस्तुभने सांगितलं चौकार आला तर काय झालं, मी विकेट टेकर गोलंदाज आहे। अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना बॅटचं टॉप एज, डीप बॅकआउट पॉइंट आतमध्ये होता। समीर यावेळेला आपण पाहू शकतात कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही, एक्सलंट कॅच, विकेट डाऊन। जवाची टाकली गोरपड वर एक चढ, जवाची टाकली गोरपड वर एक चढ। थँक्यू, वेलकम बॅक। 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलमध्ये 2 विकेट्स त्याच्या हाती लागलेत। तेवढीच चांगली सुरेख फिल्डिंगचा दर्जा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। एखादा गोलंदाज जीवाची आकांक्षा करून गोलंदाजी करतो त्यावेळेला फिल्डिंगचा स्टँडर्डपणा सुद्धा तेवढाच उंचवायला हवा। फिल्डरने तेवढीच मात्र चांगली साथ द्यायला हवी, तरच मात्र गोलंदाज एक उत्साहित असतो की माझे संघ सहकारी मला खूप चांगली मदत करतायत। चांगला बॉल होता, यावेळेला आपण पाहिलं तर पायावरचा बॉल अगदी नेत्रदीपक पद्धतीने खेळून काढलाय। चांगली गोलंदाजी, काय लाईन आणि लेंथ पाहायला मिळते, मेंटेन केले गेले। ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा आतापर्यंत कौस्तुभची कृती जी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते। ग्रेट बॉलिंग। 4 बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले। षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं बंधन। या पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केलेत कौस्तुभने आणि 2 सफलता मिळवलेत। प्रकाशजी पाटील जे 40 प्लेचे खेळाडू आहेत ते सुद्धा मात्र त्यांचे वडील आपल्याला पाहायला मिळत आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। ऑन साईडला फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली होती। प्रथमेशच्या बॅटमधून 1 रन येईल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिलं सेन्सिबल बॉलिंग याला म्हणतात। अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, अचूक टप्पा, नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर तुम्ही जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला ना तुमच्या समोर तरी सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याचा एक ध्येय ठेवता। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक धावतायत। यावेळेला रोहिदास जजमेंट चुकलं होतं कारण हवा खूप वेगाने वाहताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे कदाचित जजमेंट यावेळेला घेता आलं नाही आणि बॉल जरूर आपण पाहतात नो मॅन्स लँडमध्ये चेंडू यावेळेला जरूर लँड झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते। आकाश पाटील चांगली स्कोरिंग करत असताना 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले। पहिल्या षटकाचा आढावा घेत पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये प्रतिबिंब आणि अधिराज्य जरूर गाजवलं ते कौस्तुभ पाटीलने। मॅग्निफिसंट बॉलिंग बाय कौस्तुभ, सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण। Sandeep.
थँक्यू. वेलकम बॅक. 8 धावा फलकावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्रिवार अभिवादन. उद्यापासून शहापूर खाडीच्या मैदानात विजयभाई भगत यांची स्पर्धा धर्मवीर आनंद दिघे साहेब या नावाने मोठ्या उत्साहाने 1.5 लाख 2 लाखाची स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळते. 1 ते 4 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम पालघरमधील सुद्धा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना ओपन फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील. चांगला बॉल होता ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळला गेला आहे. प्रथमेच मी कौतुक करेन ज्या पद्धतीने तो सिंगल डबलला महत्त्व देतोय. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार आल्यानंतर रील्स बनतात, परंतु सिंगल डबलने आपल्या संघाला मात्र तुम्ही विजयाच्या उंबरट्यावर घेऊन जाऊ शकता आणि विजयी मिळवून देऊ शकता. त्यासुद्धा रील्स बनल्या पाहिजेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज हर्ष. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. अपॉर्च्युनिटी होती, ॲडव्हान्टेज मिळाला होता. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर निशांत कदाचित मान्य नाही आहे त्याला. या बॉलवर मला मोठा फटका मारायचा नाही आहे, रिस्क घ्यायची नाही आहे, कारण ते 2 फलंदाज ऑलरेडी पॅव्हिलियनच्या रस्त्याला गेलेत आणि त्यामुळे एक सेन्सिबल बॅटिंग माइंडसेट केलं आहे की 2 षटकांपर्यंत आपल्याला खेळपट्टीवर थांबून राहायचं आहे. हर्षने सांगितलं असेल. निशू थँक्यू व्हेरी मच या बॉलवर. संघाची धावसंख्या 10-10. परफेक्ट या वेळेला आपण पाहिलं तर बॉल मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट होऊच शकला नाही. 1 रन मिळेल. डिक्लरेशन झोनमध्ये चेंडू वळलाय, डायव्हर्ट झालाय आणि 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावा. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 11. अतिशय चांगली स्पर्धा. आयोजकांनी घेतलेली मेहनत. आपल्या परिवाराला वेळ कमी दिला 1.5 महिना आणि या मैदानाला वेळ जास्त दिला असंच मी म्हणेन. त्यामध्ये खास करून महेशजी भोईर यांचं कौतुक करेन. त्यांच्या एंटायर टीमचं जय पाटील असतील, अनिकेत पाटील, दालू पाटील, शैलेश किनी, संपूर्ण ज्या टीमने जी मेहनत घेतली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. नेत्रदीपक. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. सुपर डिलिव्हरी. अगदी फिंगरचा वापर चांगला करतोय हर्ष. हर्षला जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विचारलं की यंदाची पहिलीच मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली आणि त्याने सांगितलं की मी डेडिकेट माझ्या संघाला करतो. हे खूप महत्त्वपूर्ण असतं. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला संघाची जबाबदारी जाणणं तेवढीच गरजेची गोष्ट असते. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेला आहे. हुकचा फटका आहे आणि या हुकच्या फटक्याने काय एक्झॅक्टली आपण पाहू शकतायत. कॅच टिपला असेल, त्यामुळे मात्र पंच त्या ठिकाणी आपण पाहत आहेत काय एक्झॅक्टली आहे. महादेव त्या ठिकाणी आपण पाहत आहेत की टच आहे की नाही. अजित म्हात्रे सर तेच विचारपूस करतायत. यस, यावेळेला विकेट डाऊन. आदरणीय सन्माननीय कोपरी गावचे अनमान शान मान सन्मान प्रभाकरजी ओगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम. मंजुळा ओगे मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागतम. शांतारामजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रदीपजी नर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या संपूर्ण प्रमुख मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या मंडळींचं आपण टाळ्यांच्या गजरात करूया त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी विरार शहर पूर्व उत्तर मंडळ हे मात्र प्रभाकरजी ओगे साहेब पाहायला मिळतात. या स्पर्धेला त्यांनी आर्थिक साह्य सुद्धा भरीव रक्कम 5,000 रुपये दिल्याबद्दल त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. आपलं दानशूर व्यक्तिमत्व नेहमी सदैव आपल्याला पाहायला मिळतं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. प्रथमेश ओगे बंटी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 वर जाऊन पोहोचले गेले विकेट डाऊन दरम्यान. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज यावेळेला बीट होतोय
आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेले. संपूर्ण मान्यवर मंडळींचं आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी भोईर साहेब यांच्या वतीने जाणता राजा चषक खार्डी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि बरोबर टायमिंगनुसार आलेले आहेत. यावेळेला आपण पाहू शकता प्रभाकरजी ओगे साहेब, तेच मी म्हणणार होतो की परफेक्ट टायमिंग तुम्ही यावेळेला आलेले आहेत. कारण आपल्या गावाचा संघ जेव्हा खेळतो त्यावेळेला प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. 2 षटकांचा खेळ झाला आहे, 11 रन झालेत, 5.50च्या सरासरीने करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करतायत. येणारे 12 बॉल आहेत. काय माइंडसेट असेल गोलंदाजाचा? माइंडसेट असेल की कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. फलंदाजाचा माइंडसेट असेल की मॅक्झिमम 4 ते 5 मोठे फटके आले, षटकार आले तर एक डेफिनेटली चांगलं फायटिंग टोटल उभारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू. कारण जेव्हा तुम्ही 40+, 45+, 50+ जेव्हा धावा करता 4 षटकांमध्ये त्यावेळेला डेफिनेटली एक फायटिंग करण्यासाठी गोलंदाजाला बळ मिळतं. समीर कासारे, गासपाडा टीम आपण रेडी राहायचंय. फॉर्मॅलिटी जी आहे ती मात्र तुम्ही पूर्ण करायची. हॅट्रिकसाठी 1000 रुपये प्रथमेश ओगे, बंटी ओगे, प्रभाकरजी ओगे साहेब यांच्याकडून मात्र दिलं जाईल. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. हर्ष पुढे सरसावतायत, बॅकअप चांगला मिळतोय. अतिश त्या ठिकाणी ॲज अ कॅप्टन पुढे सरसावत असताना पाहायला मिळाले. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. चांगली रणनीती आतापर्यंत आखले गेले. सिंगल डबाला महत्त्व देत आहेत समीर कासारे. 2016चं ते मला परवा आठवतं, शिवनेरी चषक ॲज अ फिल्डर म्हणून त्याची जरूर उपलब्धी पाहायला मिळाली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड त्या शिवनेरी चषकाला मिळाला, त्या स्पर्धेमध्ये मिळाला आणि तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने ऑफस्टंपच्या बाहेर. आणि त्यानंतर या खेळाडूने जी प्रगती केली, नाही मला फक्त क्षेत्ररक्षक बनायचं नाही आहे, मला जर जागा टीममध्ये पक्की करायची आहेत तर मला ॲज अ बॉलरसुद्धा चांगलं बनावं लागेल. यस पंचांनी आणि यस पंचांनी सांगितलं की नाही, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेतलेला नाही आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे, 10 ते 15 सेकंदामध्ये तो रिव्ह्यू तुम्ही घ्यायला हवा. संघाची धावसंख्या 13 रन 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल, वेग, लेग कटर, ऑफ कटर टाकण्याची क्षमता आहे. काय गोलंदाजी केले, छोटा पॅक बडा धमाका. चांगली गोलंदाजी, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या 13 रन 3 बॉलचा खेळ झालाय. बरीच निर्धाव षटकं सुद्धा मी मात्र समीर कासारेच्या गोलंदाजीची पाहिलेली आहेत. हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. निर्धाव षटक, विकेट, हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावर आहेत. म्हणजे सातत्य आहे या गोलंदाजाकडे. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे आले, स्टेप आउट झाले. राकेश राऊत सरांनी पाहिलं की स्टेप आउट खूप झालेत आणि त्याचा बेनिफिट मिळाला. 4 रन चौकार. नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावाचा. जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. जनता राजा चषक खार्डी आपण पाहतायत. मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा हा चषक आपण पाहतायत आणि लय भारी हा चषक आपल्याला पाहायला मिळतो. ज्या स्पर्धेचं नाव आहे जनता चषक, जनता राजा चषक खार्डी 2025-26. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसात 2 संघ पुढे आले. धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप संघ आणि आई गावदेवी अंबोडे या 2 टीममध्ये आपल्याला सुपर 10 मध्ये लढत पाहायला मिळेल रविवारच्या 4 तारखेला. चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. अगदी पायाच्या 2 पायांच्या मधोमध बॉल निघून आलाय कौस्तुभच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. बॉल फेकून झालेत ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18 रन. धावा थांबवलेत. पहिल्या षटकात 8 रन्स आल्या कौस्तुभच्या गोलंदाजीवर. दुसऱ्या षटकात हर्ष आला. हर्षने धावा थांबवल्या. फक्त 3 धावांचं षटक. म्हणजे हर्षकडे ते टॅलेंट आहे, कन्सिस्टन्सी आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग.
आणि त्याच्याच पावलोपावली आता मात्र या वेळेला आपण पाहतोय समीर कासारे एक चौकार व्यतिरिक्त कमबॅक करतोय. स्टेप आउट झाले रोहिदास त्या ठिकाणी जरूर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला. जर एका हातामध्ये बॉल चिकटला असता तर कदाचित हा परफेक्ट कार्बन कमाल कॅच पाहायला मिळाला असता. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. V24 बॉईज चंदन सार 19 रन झालेले आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी चांगलं आयोजन नियोजन. खूप चांगली स्पर्धा आपल्याला लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळते. गेल्या वर्षात या स्पर्धेचं प्राइज छोटं होतं. या वर्षात लाख मोलाचं प्राइज पाहायला मिळालं. पुढच्या वर्षात महेशजी भोईर आत्तापासूनच मात्र पुढे तयारीला लागतील. त्यांची संपूर्ण एंटायर टीम. यावर्षी सायकल आहे. पुढच्या वर्षी मोटरसायकल पाहायला मिळेल का? आणि महेशजी भोईर यावेळेला सांगतायत नक्कीच काहीतरी वेगळंपणा पाहायला मिळेल आणि एक चांगली स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला पुढील वर्षात येईल. एकोणीस रन झाले. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचं षटक अंतिम षटक आहे. अतिश स्वतः एज अ कॅप्टन आहे. रोहिदास अक्षय मातले हे सिनियर खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या नेतृत्वाखाली हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. ही खूप महत्त्वाची उपलब्धी. रजनीश त्याचं सुद्धा नाव घेईन, जो इतर वेळेला मी पाहिले वज्रेश्वरी म्हणा किंवा त्यानंतर घोटगाव म्हणा या ठिकाणी जाऊन सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. परंतु ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता संघर्षाचा षटकार 6. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर 25 रन्स 25 धावा फलकावर. पहिल्याच बॉलवर आतिशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला मिस्टर अनिकेतने. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कॉटन बोल्टची संधी आणि अतिश चुकी करणार नाहीये. इथे विकेट मिळते अनिकेतच्या स्वरूपात. फलंदाज बाद. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. किरण वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जाणता राजा ऑन साईडला आपण पाहिलं तर हे फ्लॅग लहरताना पाहायला मिळत आहेत. ते संकेत दर्शवत आहेत की फलंदाजाला कोणत्या दिशेने तुम्हाला उजव्या त्याच्या फलंदाजाला बॅटिंग करायची आहे. ऑफ साईडला हवा थांबले त्यामुळे एक गेम प्लॅनिंग करावं लागेल. समीर कासारे येईल पुढे का? मला उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून संबोधले जातात. मॅग्निफिसंट फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 100% 2 धावा सेव्ह केल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये 3 बॉलच्या समाप्तीनंतर. सतीशच्या बॅटमधून 2 रन्स आल्या. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. शेवटचे 2 बॉल आहेत. आता या 2 बॉलवर माइंडसेट असेल. किती धावांचं लक्ष समीर कासारे येत आहेत. अतिशला सांगतायत अतिश अशीच तू गोलंदाजी कर. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळलाय हर्ष. पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते. दुसऱ्या रनसाठी पलटलेत परंतु थ्रो परफेक्ट यावेळेला येऊ शकला नाही. 2 रन्स मिळतील. याच 2 रन परिपूर्ण जर आपण पाहिल्यात तर खूप
मायने राखतील. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आहे, त्या बेसिकला विसरत नाही आहे. इंटरव्हेल विकेट मिळाल्या, षटकार चौकार थांबले, परंतु स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या 30. टार्गेट ठरवणारा हा बॉल, चांगला बॉल आहे का नाही. राकेश राऊत सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेले. 31 धावा. चांगलं आयोजन नियोजन. जाणता राजा चषक खारडी 2025-26चा आजचा सलग दुसरा दिवस. 6 दिवसांचं हे शेड्यूल या स्पर्धेचं. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत परंतु चुकी केली. अगोदरच थोडेसे थांबले होते, पाठीमागून स्टार्ट घेतली नव्हती, ते मोमेंट करूच शकले नाहीत आणि हर्षच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर V24 बॉईज चंदनसार जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35. 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलंय प्रतिस्पर्धी संघ श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीम समोर. चला या ड्रॉ टाकूया, आपण ड्रॉ करून घेऊया. आर.के. डोंगरपाडा टीमचे कॅप्टन आहे आपण आणि एक दोन्ही सुरू असलेल्या सामन्यातील प्रतिनिधी. कंपल्सरी आई जीवदानी घासपाडा टीमला खेळावं लागेल. एनसीसी नारंगी टीमचे कॅप्टन आणि सुरू असलेल्या सामन्यातील या जय या ठिकाणी आहेत. तरी आपण ड्रॉ टाकणार आहोत. आकाश तारेकर विश्वाची ठाकूर उस्मान पटेल गाजला. आकाश तारेकर विश्वाची ठाकूर उस्मान पटेल गाजला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. आर.के. डोंगरपाडा टीमचा कॅप्टन मुकुल सोनार या ठिकाणी येत आहेत. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत का. विजयी संघाला बाय मिळालेली आहे आणि चला लगेच आता टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. मी आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी ओगे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये व्हावा. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकंदरीत टार्गेट सेट केलं गेलंय ते 36 रनचं. या आपण प्रभाकरजी ओगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. जय यावेळेला कॉल करतील. छापा आलेला आहे. धन्यवाद प्रभाकरजी ओगे साहेब. या स्पर्धेविषयी काही मनोगत. मुकुल टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला. फिल्डिंग डेफिनेटली दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. नुकताच टॉस झाला आणि टॉस आपण पाहिला तर आर.के. डोंगरपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव अक्षयजी साटम. व्हॉइस ऑफ चंद्रपाडा जुचंद्र या आपण आवाज ऐकूया अक्षयजी साटम यांचा. धन्यवाद. थँक्यू प्रभूजी शेडगे सर. अप्रतिम फटका खेळलाय. इथे मिसफील्ड झाले आणि येतोय चौकार. 4 धावेने अकाउंट ओपन. चौकार. पहिल्याच बॉलवरती पहिला धुमधडाका. 36चा आव्हान आहे. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आणि सुरुवात चौकारनिशी केली जाते. मिसफील्ड होते. जाणता राजा चषक मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा, अभिमानाचा हा जाणता राजा चषक दर्जेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहतोय. सेकंड इनिंग हुकचा फटका. पाठीमागच्या दिशेने बॉल निघून जातोय. डिक्लरेशन झोन. धावा मिळतील 2-2. या धावेने टीमची धाव संख्या 6.
प्रत्येक बॉलवरती जर धावा आल्या तर दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावरती राहील. चंदन सर वर्सेस कोपरी हा मॅच आपण बघतोय. V24 बॉईज चंदन सर आणि त्यांच्या अपोजिट श्री सत्यनारायण कोपरी. सत्यनारायण कोपरी संघ 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्यात. चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. तर एका साईडला चंदन सर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. लेफ्ट हँडेड बॅटर बॅटच्या आउटसाइड एज गेट सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. पहिला विकेट तिसऱ्या बॉलवरती मंगेशला प्राप्त होतोय. गॉन. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक जाणता राजा चषक मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा. मागील वर्षी देखील ही स्पर्धा पाहिली. यंदा मात्र लाईव्हच्या स्वरूपात 1 लाख रुपये रोख रक्कम या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि जबरदस्त आयोजन नियोजन. या परिसरातील सर्वात मोठा ग्रुप तो म्हणजेच जाणता राजा ग्रुप. अनेक सामाजिक कामं ज्यांच्या वतीने केले जात आहेत, सर्वांना एकत्रित येऊन दर्जेदार आयोजन नियोजन. दीप पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे. दीप पाटील. महेश भोईर आणि संपूर्ण टीमची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. कोपरी आणि चंदन सार हा मॅच आपण पाहतोय. 36चं आव्हान आहे. 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झालाय. कमबॅक केलाय गोलंदाज मंगेशने. हर्ष आलाय स्ट्राईक एंडला. हर्ष हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल केलाय, कंट्रोलमध्ये नव्हता तरी सुद्धा मात्र 1 धाव मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. एका धावेने धावफलक 7च्या घरामध्ये. 4 चेंडू 7 धावा या फलकावरती. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आहे आणि त्या धावा चेस देखील करायच्या आहेत श्री सत्यनारायण कोपरी संघाला. परंतु चंदन सर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. तर इथे डॉट बॉल विकेटच्या विचारामध्ये गोलंदाज मंगेश चेंडू क्रमांक 5वा घेऊन पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय अक्षय. सीधे साधे अक्षय आणि त्याच्या बॅट मधून येतोय पुलचा फटका. सक्सेसफुल जाणता राजा चषक षटकार. बिग हिट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. अक्षय कंट्रोल पुलचा फटका खेळतोय आणि टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 13च्या घरात 13 रन्स. अजून एकदा ऑन ड्राईव्ह केला. गॅप शोधला होता. शॉर्ट मिड विकेटला बॉल निघून जातोय. एसटी रक्षक आहे. वेगाने फेकी, वेगाने बॅकअप, परंतु वेगाने रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब पाहायला मिळते. 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये जर पाहिला तर बोलबाला राहिलाय बॅटिंग करणाऱ्या श्री सत्यनारायण कोपरी संघाकडून. धावा 14. येणारे 18 बॉल. 18 बॉलमध्ये 22ची गरज. 18-22चा मॅच. दोन 2025-26 कालपासून या स्पर्धेला शुभारंभ झालं आणि 4 जानेवारी जो रिझर्व डे आहे, मेगा फायनल डे, आणि त्या दिवशी अनेक तुम्हाला पाहुण्यांची गर्दी या परिसरामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला दिलेला मान सन्मान हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. पुढचा बॉल बॅकफुट पंच. अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. इनक्रेडिबल. इनसाइड आउट. आउटस्टँडिंग चौकार. या बॉलरची लावतो वाट. भावेश पवार गोरसईवाला कसा मारतोय स्वीप शॉट. भावेश पवार गोरसईवाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर पाहतच राहावा. ऑफ स्टंप वरती बॉल आला, व्यवस्थित फुटवर्क बनवलं, बॅकफुटला गेला, स्लॅश केला, बॅकफुट पंच. अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. बॅकफुट पंच नंतर पुन्हा एकदा इथे पुलचा फटका. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. विचार केला जाईल पंचांच्या माध्यमातून. नक्कीच या 2 धावा सध्या कंप्लीट केल्या जात आहेत. बघूया अंपायर कडून काय सिग्नल येतोय.
सध्या तरी टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल. बाउंड्री लाईनला पाय टच झालाय की नाही हे पाहण्याकरता थर्ड अंपायर वॉर्ड रूम मध्ये येतील. टेक्निकल सपोर्ट आहे, कोणत्याही संघाचं नुकसान नको म्हणून महेश भोईर आणि जाणता राजा टीमने या स्पर्धेच्या माध्यमातून रिव्ह्यू पाहिलेत आपण. विरल नायर सर चेक करतील बाउंड्री लाईनला पाय टच झालाय, त्यावेळी बॉल हातामध्ये होता की बॉल अगोदर फेकलाय, हे सर्व निरीक्षण केले जाईल. टेक्निकल सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट घेणं फार गरजेचं आहे. सेफ म्हणजेच इथे या 2 धावा असतील. जो पाय होता तो जर पाहिलं तर सीमारेषेच्या आतमध्ये होता. बॉल फेकल्यानंतर इथे मात्र धावा 2 येतील. 2 धावेने धावफलक वेगाने पुढे येत आहे. टीमची धावसंख्या आहे 20. आता मात्र थोडासा ब्लाइंड झाला, थोडासा लांब ठेवला, लेंथला पाहिलं, अगोदर अक्रॉस दी लाईन, अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा इरादा होता. कट होऊन चेंडू जातोय पाठीमागच्या दिशेने. एसटी रक्षक त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉल यावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे. 36चं आव्हान आहे ते रोखायचं आहे. 16ची गरज अजूनही आहे येणारे 15 बॉल मध्ये. फ्लाइट दिली होती या बॉलला, स्वीप केलंय, चांगली फिल्डिंग विजयच्या माध्यमातून. विजयने या बॉलला आरामात अडवलं. रनआउटची संधी होती, 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावफलका पुढे येईल. टीमची धावसंख्या पुढे येताना 21च्या घरामध्ये 4 बॉल 21 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे श्री सत्यनारायण कोपरीचा संघ. 36 धावांचा पाठलाग करत असताना पुढचा बॉल फुलर लेन टाकायचं होतं इथे डाऊन द लेग साइड. एक्स्ट्रा धावेचा इशारा, व्हाईट बॉलचा सिग्नल. व्हाईट बॉल म्हणजे इथे थोडंसं डोकेदुखी ठरणार आहे आणि थोडा लांब जो मॅच जाणार आहे ना तो लवकर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने येईल. प्रत्येक व्हाईट बॉल इथे खटकला जाईल. अचूक टप्प्यावरती नियंत्रण कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. फ्लाइट दिले, फटका फसलाय, हा विकेट सेटअप केलाय, फिल्डर येतोय डाऊन द बॉल, टिपलाय झेल आणि संपलाय इथे बॅटरचा खेळ. परतावा लागेल हर्षला. बॅक टू द पविलियन. 22 धावा, आणखीन एक विकेट डाऊन. नक्कीच डीजेने देखील याद करून दिले की संध्याकाळी 31 आहे म्हणून रात्री अशी गाणी वाजताना दिसतील पार्टीमध्ये. एन्जॉय केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा आहेत धावफलकावरती 22 धावा, 5 बॉल 22 धावा. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट आलाय. इथून जो रिदम आहे तो गोलंदाजी संघ पुन्हा एकदा कॅरी फॉरवर्ड करेल का आणि या धावा डिफेंड करायच्या तर प्रत्येक बॉलवरती विकेट, डॉट बॉल याच उद्देशाने गोलंदाजी करावी लागेल. अजूनही मॅच संपलेला नाही आहे. 22 धावा 5 बॉल. अजूनही मॅच संपलेला नाही आहे. शरीरभेदी चेंडू होता, रन घेण्याचा इशारा नव्हता बॅटर कडून, परंतु लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येईल. शरीराचा संपर्क जाणवला आणि त्या कारणाचा लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येते. एका धावेने 2 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा लगावल्यात. 23 धावा. 36चा पाठलाग करत असताना येणारे 12 बॉल, 12 मध्ये 13ची गरज. 12 चेंडू कंपल्सरी 13 काढायच्यात. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचा डीजे वादन, तेवढेच क्वालिटी पंच आणि DBN लाईव्हची ही टीम जबरदस्त या स्पर्धेकडे पाहिलं जाते. एकदा सर्व गोष्टीचा विचार करून ही स्पर्धा भरवली जाते. चांगलं आयोजन, नियोजन, दिमागदार, धमाकेदार हे आयोजन नियोजन कमी दिवसांमध्ये, कमी काळात, कमी वेळेत हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. जाणता राजा चषक खार्डीच्या या मैदानावरती एक जबरदस्त बहुचर्चित बहुमानाची स्पर्धा. स्ट्रेट फटका खेळलाय, फिल्डर येतोय, मिडॉनच्या दिशेने बॉल निघून जातोय लॉंग ऑनला.
एक धाव कंप्लीट. अक्षय स्वतःला स्ट्राईक ठेवेल. टीमची धावसंख्या पुढे येते 24च्या घरात. 24 धावा आतापर्यंत. येणारे 11 बॉल 12ची गरज. 11-12 अनेक वेळा मॅच फसलाय. इथे जर चौकार षटकार आला तर लवकर मॅच फिनिश. विकेट आला ना तर दबाव येईल. पुन्हा एकदा फ्लिक केला या बॉलला. ड्राईव्ह केलं ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतं. मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डर येतोय. जोरात फेकी येते ती एवढ्याच वेगाने. या 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव व्हॅल्युएबल आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकरता आणि त्याच उद्देशाने या 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 26 पाहिजे 10. 10 मध्ये 10. 10-10. 10 चेंडू 10ची गरज. ओ वेगवान भन्नाट वेग खाली राहिलाय आणि पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. याच चेंडूची गरज आहे. या प्रकारे बॉलिंग टाकायची आहे आणि सतीशला माहिती आहे. अशा अनेक वेळा अशा सिच्युएशन मधून संघाला बाहेर काढलंय. विकेट घेतल्यात. डॉट बॉल घेतल्यात. अनेक वेळा मॅच जिंकून दिलंय असा हा सतीश. परंतु जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असला ना तर अक्षयने केलेलं आक्रमण संघाला नेहमी बेनिफिट देऊन गेलंय. अक्षय करता पुढचा बॉल. स्लोवर 1 चेंडूला पिक केलंय. फिल्डर आहे बरोबर सेट केलाय आणि इथे मात्र अक्षय अपसेट होईल. बाउंड्री क्लिअर करायची होती परंतु शोधून काढले फिल्डरला. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट. मच नीडेड विकेट डाऊन. अक्षयच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे परंतु जबरदस्त बॅटिंग त्याने केले. थोडंसं बाउंड्रीचं जे डिस्टन्स होतं ना ते क्लिअर झालं नाही. अजून पॉवर जनरेट आणि एलिव्हेशन झाला असतं बॉलवरती तर कदाचित हा बॉल सीमा पार दिसला असता. परंतु जो वेग होता, जी लेंथ होती आणि जिथे फिल्डर होता ना ते जबरदस्त नियंत्रणानुसार ही गोलंदाजी होते. म्हणून गोलंदाजचं कौतुक, कॅप्टनचं कौतुक. जिथे फिल्डर सेटअप केलाय. 4 बॉल धावफलकावरती धावा 26 झाल्यात. येणारे 8 बॉल 8 मध्ये 10ची गरज. जबरदस्त मॅच रंगत असताना मैदानाच्या आत. पुन्हा एकदा कमबॅक केलाय सतीशने. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. यालाच बोलतात क्रिकेट. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. येणारे 7 बॉल 7 मध्ये पाहिजे 10ची गरज. 10-10चा मॅच होता. 7-10 वरती आलंय. त्याचं कारण आहे सतीशची ही गोलंदाजी. भन्नाट वेग, स्पायसी गोलंदाजी. स्लोवर 1 याला बोलतात बुद्धिमत्तेचा वापर. याला बोलतात माइंडचा वापर आणि याला बोलतात बॅटर कशा प्रकारे बॅटिंग करतोय त्याला रीड केलं जात आहे. ब्रिलियंट गोलंदाजी. सतीशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. येणारी 6 बॉल 6 मध्ये पाहिजे 10. 10 बॉल 10ची गरज असताना या मॅच मध्ये भाव खाऊन गेलाय सतीश आणि पुन्हा एकदा V24 बॉय चंदनसार संघाला कमबॅक करून दिले. 6 बॉल 10 काल देखील झाले नाही. आज देखील ती दृष्टी पाहायला मिळेल का? त्या दृष्टिकोनातून गोलंदाज कोणता आणला जाईल? घेऊया एक डीजे ब्रेक. 6-10चा मॅच. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. इथे टाइम घेतला जातोय आणि अशा वेळी तुम्ही टाइम घेऊ शकता. मॅच त्या स्थितीमध्ये आहे. क्रुशल मुमेंट मॅच पाहायला मिळतोय. अटीतटीचा मॅच, रोमहर्षक मॅच, हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच, 50-50 मॅच. येणारे 6 बॉल 10ची गरज. म्हणून अगोदर असं वाटलं की 10 मध्ये 10. ज्यावेळी मॅच होती अक्षयचा विकेट गेला. अक्षयचा विकेट गेल्यानंतर काय जबरदस्त सतीशची गोलंदाजी. विजय बॉलिंग मार्क वरती. चंदन सर संघ इथे पुन्हा कमबॅक करून दिलाय परंतु श्री सत्यनारायण कोपरी संघ आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय. आतिशबाजी करेल की इथे विजय हा मॅच विजय करून देईल. फुल्लर लेन फुल टॉस बॉल वरती फुल टौल वसूल केलाय. आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमा पार. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा मच निडेड सिक्सर. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला
राहिलं. बघूया रविवारी कोणता संघ येईल, टॉप 10 की टॉप 5. इथे षटकार आलाय आणि पुन्हा एकदा पूर्ण कमबॅक केलाय कोपरी संघाने. फ्लाइट डिले यावेळी मात्र पूर्णपणे क्वेश्चन मार्क. काय मॅच पाहायला मिळतोय. कट केला बॉलला, लांब ठेवली लेंथ, ओळखलं गेलं बॅटरला आणि तिथून बॉल कट झाला. अगोदरच इरादे स्पष्ट होते की वेगाने बॉल येईल. चेंज ऑफ पेस केला, स्लोवर वन चेंडू टाकला, तो देखील चांगल्या टप्प्यावरती. येणारे 4 बॉल, 4 ची गरज. पलटवार कोण करेल या मॅच मध्ये. 4 चांद लागलेत या मॅच मध्ये. अजून एकदा इनसाइड एज गेट जातोय स्क्वेअर लेगला बॉल. स्वतः यष्टीरक्षक येतोय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे येईल. पाहता पाहता 2 धावा सध्या कंप्लीट. कहाणीमध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये अजूनही रोमांचकपणा. दोन्ही संघ हार मानायला रेडी नाही आहे. त्याचं कारण आहे कधी विकेट, कधी डॉट बॉल, कधी षटकार. कधी चंदनसार संघ पुढे येतोय तर कधी श्री सत्यनारायण कोपरी. आता येणारे 3 बॉल, 3 मध्ये पाहिजे आहेत 2. कंपल्सरी चेसिंग आहे म्हणून हे 2 बॉल फार निर्णायक असतील. काय विकेट जाईल, चौकार षटकार येईल, सिंगल येईल की एक्स्ट्रा धावा येतील. गोलंदाज विजयच्या नावावर 3 बॉल राहतील की बॅटर हा भाव खाऊन जाईल या मॅच मध्ये. खराब लेन. हा बॉल खराब नाही तर इथे हे प्रदर्शन खराब झालंय. नो +1 याचाच अर्थ काय, बोनस दिलाय दिवाळी नसताना आणि हा मॅच जिंकलाय श्री सत्यनारायण कोपरी संघ. जबरदस्त परफॉर्मन्स. हार्ड लक V24 बॉय चंदनसार. कदाचित जर हा नो नसता, एक चांगला चेंडू असता तर अजूनही मॅच मध्ये बनून होता. काहीतरी एक्स्ट्रा करण्याच्या नादामध्ये, विकेट घेण्याच्या नादामध्ये इथे नो बॉल येतोय. मॅच जिंकलाय